सर्वांनी गेटच्या बाहेर जा. बाबांच्या सानिध्यामध्ये असलेले जुने महात्मे परमादरणीय हरिभक्तपरायण धात्रक दादा यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन त्या ठिकाणी आपल्याला तो नारळ वाढवायचा आहे. धात्रक दादा जाखोरी नाशिक त्यांनी पुढे या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु सद्गुरु महाराज की जय. श्री सच्चिदानंद साई बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. भगवान की जय. धन्यवाद दादा. यानंतर मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आतमध्ये ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी आदरणीय कोरडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे या. धन्यवाद सर. या ठिकाणी पुन्हा आता संत प्रति परमादरणीय वैकुंठ सुख निवासी ब्रह्ममूर्ती हरिभक्तपरायण गायकवाड काका यांच्या एकनाथ माळी यांनी पुढे येऊन यानंतर मी विनंती करतो की संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा यांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी आदरणीय आजबे अण्णा यांनी पुढे यावं आणि त्यांच्या बरोबर आदरणीय बंडूनाचे यजमान आणि जे आजचं हे कीर्तन पुष्प फुंकणार आहे
ते आपल्या सर्वांचे परिचित असणारे माझा इकडच्या नाही. आणि संप्रदायाचे लाडके सुपुत्र म्हणायला हरकत नाही, परम आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य गोरख महाराज नरवडे खादगाव टाकळी यांचं या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे. लगेचच मी कार्यक्रमाचे यजमान आणि जे आजचं हे कीर्तन पुष्प फुंकणार आहे ते आपल्या सर्वांचे परिचित असणारे माझा इकडच्या नाही. आणि संप्रदायाचे लाडके सुपुत्र म्हणायला हरकत यांचं या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे. लगेचच मी त्या कार्यक्रम कीर्तनाची या ठिकाणी लगेच आपल्याला तयारी करायची आहे. आणि विना पूजन काळ पूजन मृदुंग पूजन करायचं आहे. बाबा या पुढे. त्यानंतर मी भगवान बाबांना विनंती करतो की त्यांनी टाळांचं पूजन करायचं आहे. हरिभक्त परायण भगवान बाबा पिंपरखेड टाळ घ्या पुढे. टाळ ठेवलेलं आहे. ते खोलून नका जो मोकळा आहे तो जाणार ना. जो मोकळा आहे तो जाणार. हा बघा, ग्रंथ पूजनासाठी मी हरिभक्त परायण वाल्मिक महाराज गीते यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं. या बाबा या. आणि त्या ठिकाणी तुळशीचं पूजन करायचं आहे. या ना ताई. आणि यानंतर या या या. आभारी महाराज. सर्वांचे हृदयस्थान परमादरणीय कौतुक या ठिकाणी तुम्ही केलं, तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहे. बाबांना इच्छित, बाबांना इप्सित असणारच परमार्थ ती वाद, तिची मशाल ताईंच्या हातात देणं हा परमार्थ तुम्हा सज्जन मायबाबांच्या आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवला. हे एक महान कार्य ते ताईंनी केलं. त्या कार्याचं कौतुक तुम्ही केलं, त्याबद्दल तुम्हाला देवा तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आणि आज असे या गोड कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. ते गोरख महाराज सरांचं या ठिकाणी आत्ता लगेच कीर्तनाला सुरुवात होत आहे. आणि हो बाकीच्या न्यूज नंतर करा. रात्री 16 येतो मोठा आहे. रात्री कार्यक्रम मोठा आहे. आता फक्त नाही आता एवढे आले नाही नाही रात्री नंतर कार्यक्रम. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद रामदास आई समेत. संध्याकाळी आता सांगता नाही येत लवकर जर गेलो तर म्हटलं काय असेल तुमची काय गरज. काय करतो फोन लावूच नका कोणी ते खूप म्हणजे सगळ्याच एवढं. ताईजींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की
जय सर्व संतान की जय. प्रियंकाताई आणि त्यांचे सुपुत्र पांडुरंग भाऊ यांना मी या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो की त्यांनी आई साहेबांचा मात्र या ठिकाणी सत्कार करावा. सद्गुरुनाथ भगवान की जय. हे बाळा तिकडून जाईल. तिकडनं बसा. हां हां चालेल चालेल. हां हां बस. खूप खूप आभार. बाळकृष्ण साहेबांनी या ठिकाणी ताई साहेबांचा सत्कार केला. या ठिकाणी उपस्थित झालेले प्रमुख ओके एकदम बरोबर. तसंच श्रीमान कैलासरावजी मधने बाबांचं स्वागत हरिभक्त परायण आनंद. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांनी सर्वात मोठं पाठबळ दिलं असे आपले सर्वांचे लाडके बाळकृष्ण बाबा या महात्म्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी परंपरा असते की ज्या परंपरेमध्ये आपल्या कुळाचा दिवा ज्याने लावलेला असेल त्या कुळदीपकाचं नाव अजर अमर होण्यासाठी आपल्या नावापुढे पार्थिव देहाच्या नावापुढे जसं बापाचं नाव लागतं तसं आज आपल्या या जिवंत मालिकेचं सुद्धा आहे. आम्ही असो नसो परंतु येणाऱ्या पिढीसाठी तो आदर्श ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उद्देश हा 4 वर्षापूर्वी होणारा उपक्रम होता. परंतु 4 वर्षे धक्का मारत मारत इथपर्यंत गाडी आली. आजही ताईजींचा नकार होता. ताईजी म्हणत होत्या की आपला सुख सोडा आपल्या डोळ्यांनी पाहू नाही. आपणच सांगतो क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का. काय सांगता येतं पुढचा श्वास आमच्या हातात आहे किंवा नाही. परंतु कुठेतरी मात्र या बीजाचं रोपण व्हावं. ही मालिका जशीची तशी चालावी. तिच्यात बदल होता कामा नाही. जसं सगळ्याच महापुरुषांनी आबादित असे सिद्धांत मांडलेले आहेत. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओढला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. तसं आपल्या या परंपरेमध्ये आई साहेबांना ज्यांच्याकडून या ज्ञानाचा स्रोत आला तो स्रोत आई साहेबांकडून आपल्याकडे आला. आम्हाला जर कोणी विचारलं की तुमच्या आजोबांचं नाव सांगा तुम्ही आपण फटकन सांगतो. पण तुमचं नाव सांगा असं बोलल्याबरोबर आपण काय करतो आपल्या नावापुढे जसं आजोबांचं नाव लावत नाही. आपल्या नावापुढे जसं आपल्या वडिलांचं नाव लावलं जातं त्याच्यात तीड मात्र सुद्धा बदल होत नाही. तद्वत या ठिकाणी सुद्धा कदाचित कोणाच्या भावना दुखत असतील कोणाला कमी अधिक वाटत असेल पण त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कमी अधिक किंवा भावना दुखण्याचं कार्य हे नाही. या ठिकाणी मालिकेचं या ठिकाणी प्रावरण केलं गेलं. मालिका उपस्थित केली गेली.
आणि त्या मालिकेमध्ये आईसाहेबांचा फोटो आमच्या सगळ्यांच्या वतीने लावण्यात आला. कोणा एकाच्या वतीने लावण्यात आलेला नाही. कोण आहे असं की मला हे मंजूर नाही बुवा असं सांगा बरं. मंजूर नाही म्हणून आपल्या वडिलांचा फोटो जसा आपल्या घरी आपल्या भिंतीवर लागला पाहिजे तसा ज्ञानदात्यांचा सुद्धा फोटो आपल्या हृदयात तर आहेच, पण लौकिकात सुद्धा निर्देश देण्यासाठी तो असला पाहिजे. या खंबीर नेतृत्वाने ती जिवंत परंपरा या ठिकाणी उपस्थित केली गेलेली आहे आणि त्या परंपरेचा आपण सगळ्यांनी आदर करावा, आदर्श घ्यावा आणि येणाऱ्या पिढीत आपणही त्याच कोटीचं कार्य करावं की तुमचा फोटो मरताना तरी तिथपर्यंत लागला पाहिजे. पण आम्ही तेवढं कार्य करायची काही तरतूद करत नाही. आलं गेलं झालं संपलं ह्या भावनेने जीवन जगायचं नाही. आपली भावना आम्ही तरलो नव्हे ते नवल पुढे तारिली बहुतांची. मी खानदेशात राहतो. धुळं, जळगाव आणि नाशिक या तीनही जिल्ह्यांमध्ये असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये ताईंचे माडकरी नाहीत. असं एकही गाव नाही. प्रत्येक गावामध्ये कोणी 75 वर्षाच्या आजी असतील, कोणी 40 वर्षाच्या सुनबाई असतील, कोणाचे दात नसलेले आजोबा असतील, पण माळकरी मात्र ताईजींचे सापडल्याखेरीज राहत नाहीत. आणि असं कर्तृत्व त्या ज्ञानदानाच्या भूमिकेत ज्यांनी केलं त्यांची भूमिका मात्र उच्च कोटीची आहे आणि ती उच्च कोटीची भूमिका तुम्ही आपण सगळ्यांनी जोपासायची आहे आणि ती जोपासना व्हावी तेवढ्यासाठी ताईजींनी एक संकल्प केला होता. म्हणजे मुख्य उद्देश ताईजींचा एकच आहे, या भौतिक युगामध्ये धावपळीच्या जगामध्ये कोणालाही त्रास न देता हे कार्य केलं गेलं पाहिजे आणि त्या कार्याची धुरा आपण सगळ्यांनी सांभाळायची आहे. हाच मुख्य उद्देश आहे. अधिकारपत्र या ठिकाणी प्रदान करणं म्हणजे फक्त फोटो म्हणून ठेवायचा नाही घरात. हा, जसं एखादा आत्मे जीव आपल्या घरात लावलेल्या फोटोला मात्र उदबत्ती ओढल्या वाचून बाहेर निघत नाही आणि ती उदबत्ती जशी दिवसभर मात्र मनात स्मरणीय असते, तद्वत आमच्या जीवनामध्ये आमचे डोळे उघडले, सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो की आम्हाला क्लिक झालं पाहिजे की मी आजपासून सामान्य राहिलेलो नाही, तर मी मात्र संत मालिकेतला अधिकारी झालेलो आहे आणि त्या अधिकाराचं व्रत मी धारण केलेलं आहे आणि त्या व्रतानिशी माझं जीवन मला कसं जगता येईल याची आपण मनामध्ये निश्चयात्मक भूमिका बजवायची आहे आणि ती भूमिका सगळ्यांना बजावता यावी एवढ्यासाठी आईसाहेबांनी मात्र हा महान उपक्रम राबवला. आईसाहेबांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. काय द्यावे त्यांचे व्हावे उत्तराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. आणि जास्त बोलणे नाही कारण बोलायला भरपूर आहे, परंतु कुठेतरी बंधन असतं. ते आईसाहेबांकडे उपस्थित होतं आणि त्या भूमिकेतनं आईसाहेबांनी तोच खुलासा या अधिकारपत्रामध्ये सुद्धा केलेला आहे. दुसरा तिसरा कुठलाही खुलासा नसून त्या ठिकाणी आईसाहेबांनी असा खुलासा केलेला आहे, जी बाबांची परिस्थिती त्या अधिकारपत्रात होती तिच्यात कुठल्याही प्रकारचा फेरबदल न करता जशीच्या तशी आपल्याकडे सुपूर्द करणार आहेत. आता त्या अधिकारपत्राची प्रत वाचताना मलाही आनंद होत आहे. बाबांनी लिहिलेलं आहे, श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद बाबा चौहान, मुक्काम घोटी, तालुका इगतपुरी. बाबांनी ज्यांना अधिकार दिला त्यांच्या प्रती लिहिताना म्हटलेलं आहे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना.
ब्रह्मादिक त्यांची करीती पायवणी, ते असलेले अवतार, तो हा अवतार ज्यांना अधिकारपत्र सुपूर्द केलं जाईल त्यांच्या प्रती बोलतात की यांना अनन्य भावे शरण येणाऱ्या शरणांगतास संतांच्या कृपेने अनादी काळापासून चालत आलेल्या आत्मज्ञानाचा किंवा महावाक्याचा जो उपदेश आहे तो उपदेश करून अज्ञानी जीवाच्या उद्धाराची जी परंपरा ती जशीच्या तशी पुढे चालवण्याचा अधिकार देण्यात येत आहे. अनादी कालाची सनातन धर्म जागृतीची परंपरा संत संप्रदायाप्रमाणे हंस, ब्रह्मा, त्रि, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखायानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा यांनी ज्याप्रमाणे जबाबदारीने जोपासली त्याच पद्धतीने हे सद्गुरु महात्मे सुद्धा अनन्य शरणांगतांचा अंगीकार करून त्या जीवाचा उद्धार करतील. सद्गुरूंना साक्षी ठेवून हे अधिकारपत्र मात्र बाबांनी ज्या ज्या अधिकारी महापुरुषांना दिलं त्यांना म्हटलेलं आहे की बाबा मी जे अधिकारपत्र दिलं ते सद्गुरूंना साक्षी ठेवून हे अधिकारपत्र देत आहो आणि हे अधिकारपत्र सुपूर्द करण्यात येत आहे. आणि बाबांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आपले नम्रदास श्रीपाद दोदोजी चव्हाण किंवा श्रीपाद चव्हाण उर्फ भाऊसाहेब चव्हाण. आणि तीच अनादी कालची परंपरा, अनादी कालच्या गुरु शिष्य परंपरेनुसार चालत आलेल्या अधिकाराच्या अन्वये श्रीपाद कन्या आपल्या हृदयस्थान असलेल्या गुरुवर्ये ब्रह्मनिष्ठ ऋषालीताईजी गायकवाड नगर यांच्याकडून तेच अधिकारपत्र जसंच तसं बाबांच्या भाषेत मात्र या ठिकाणी तुम्हा आपल्याला सुद्धा सुपूर्द करण्यात येत आहे. तिथे कुठल्याही प्रकारची कोणती मात्र त्रुटी न ठेवता किंवा काही वाढावा न करता आईसाहेबांनी ते आपल्याला सुपूर्द करण्याची इच्छा या ठिकाणी दर्शवली. आणि शेवटी लिहितात, आपली नम्र दासानुदास ऋषालीताईजी गायकवाड. आणि या अधिकारपत्राची आपण सगळ्यांनी मात्र अंतकरणाने धारणा करा आणि अंतकरणाने बाबांचं कार्य सहज मात्र करत राहा एवढी विनीत प्रार्थना तुम्हा सर्वांच्या चरणी करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. आता या ठिकाणी आईसाहेबांना विनंती करतो की ज्या ज्या महापुरुषांची नावं आईसाहेबांनी दिलीत त्यांना सगळ्यांना मात्र या ठिकाणी अधिकारपत्र सुपूर्द करावं अशी आईसाहेबांना विनंती करतो. ज्या ज्या महानुभावांची नावं उच्चारली जातील त्या महानुभावांनी विलंब न करता लगेच यायचं राहील. एका मागून एक या ठिकाणी व्यासपीठाच्या शेजारी उभं राहावं लागेल. विलंब करता कामा नये. प्रथम क्रमांक चला ज्ञानेश्वर बाबा. श्रीमान तदनंतर एकनाथ सुखदेव माडी. तदनंतर माननीय सौभाग्यवती कल्पनाताई. तदनंतर माननीय सौ अर्चना रमेश शेंडगे पुणे. तदनंतर माननीय श्री भरत महादेव भगे बीड. तदनंतर चंद्रकांत बाबा. सुनील शामराव कुंडे निखार. तदनंतर माननीय श्री तुकाराम
तुकाराम देवरामजी घुगे, तदनंतर माननीय श्री जालिंदर सुदाम नरवडे, टाका दाजी मोठाले नको खाली जाऊ. पडू हा. मी असं पडेल बोल नाही तर. फिरायचं पण आम्ही बीज असून सांगू ना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके पण या ना सगळेजण बोलवा ना, सगळी मंडळी 15-20 आपण बी घेत नाही. हॅलो. हां व्हिडिओ खूप असे लय भूक लागली. ओके चेक करूया. आता तिला पाठव बटू दादाचा गाडा. बट्टू दादा पांडू. ओके ओके टाटा चला पटापट पटापट. हां ओके हे डुप्लिकेट आहे, हे ओरिजिनल नाही आहे. ओके लावा लावा, दोन्ही जीव येणं पडत. इकडे पाहायचे. ओके हो काढला बेटा. ओके 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 काहीच नका, कोणी येऊ नका. साईजी खाली मान करा, मान खाली. काय बाकी माझा असं ना थोडे मनाकडनं आहे ना, मनात या नाथ बाबा इजा. ओके तुमचं काम कसं लागायचं. ओके पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्काराचा एक सन्मान सोहळा म्हणून आपण
सर्वजण एकत्र जमलो आणि सगळेजण या आनंदात सहभागी झाले म्हणून सगळ्यांचे प्रथम मी आभार मानतो. तसेच या गुरुवर्य प्रशांतताई गायकवाड यांनी सर्व अधिकाऱ्यांना धर्माचं कार्य करत असताना एक प्रेरणा देण्याचं कार्य आहे की त्यांना एक अधिकारपत्र दिले. ज्या वेळेला आपण अधिकारपत्र ज्यावेळेला आपल्या हातात आले त्यावेळेला आपल्याला जबाबदारीची जाणीव झालेली आहे. हे श्रीपाद बाबांचं जे कार्य आहे की आज आपण सर्वजण श्रीपाद बाबांचं वर्णन करतो तसं आपलंही पुढच्या पिढीने काहीतरी वर्णन केलं पाहिजे असं आपलं आचरण असावं की ब्रह्मरस घेई काढा येणे पिढा निवारे. एवढे 2 शब्द बोलून मी माझं मनोगत संपवतो. 2 शब्द बाबांनी बोलावं अशी विनंती. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम. उपस्थित सर्व परमार्थ प्रेमी साधक अधिकारी मायबाप सर्वांना जय हरी. आता 2 तास श्रवण झाले. आता फक्त 2 मिनिट या संबंधानं बोलणं गरजेचं आहे. कारण बोलू नका महिला मंडळ कृपया बोलू नका. अधिकारपत्र 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 किंवा अधिकार 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 म्हणजे तरी काय? अधिकार, संबंध, विषय आणि प्रयोजन ह्या 4 गोष्टी ज्याला समजल्या किंवा ज्याला समजण्याची पात्रता ज्याच्यामध्ये आली त्यालाच हे अधिकारपत्र प्राप्त होतं. म्हणून विषय प्रयोजन समजावं, अधिकार आणि संबंधही समजावा. म्हणून आपणा सर्वांना या महात्म्यांनी निवडलंय म्हणून खऱ्या अर्थाने आपण भाग्याचे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातूनी. म्हणून खऱ्या अर्थानं आपली निवड या ठिकाणी झाली. म्हणून अधिकार प्राप्त सर्वच महानुभावांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो किंबहुना त्यांचा खऱ्या अर्थानं स्वागत करतो. श्रीपाद बाबांचा अधिकारी जर म्हटलं ना तर अधिकारपत्र प्राप्त आहे की नाही यापेक्षा समाजात कसा वागतो हे जास्त महत्त्वाचं आहे. हो. आमच्या अधिकाऱ्यांनी असं यावं महाराज, राजासारखं नाही म्हणत मी, महाराजासारखं यावं, कार्यक्रम करावा, महाराजासारखंच निघून यावं. एवढ्या वेळेमध्ये एखाद्याने श्रीफळ दिलं, पाकिट दिलं तर निश्चित घ्यावं आणि नाही दिलं तर तसंच आपल्या गाडीमध्ये बसून मागे यावं. नुसत्या म्हणामणीच्या सांगायच्या गोष्टी नाही महाराज, प्रत्यक्षात काय परिस्थिती होते. बाबा सांगत होते की रिटर्न भाडे खिशामध्ये घेऊन परतीच्या तिकिटाचे पैसे घेऊनच घराच्या बाहेर पडायचं. ही त्या काळची परिस्थिती होती. आजची सुद्धा आपली गाडी रिटर्न येईल का नाही एवढे पैसे खिशामध्ये घेऊनच आपण कार्यक्रमाला जावं आणि मग मात्र समाज तुम्हाला निश्चित श्रीपाद बाबांचा म्हणून तुमचा गौरव केल्याशिवाय राहणार नाही. नुसतेच आम्ही आमचे बाबा आमचे बाबा म्हणायचं ना, आम्ही कसंही वागायचं, काय समाज आपला आदर्श घेणार आहे? तुम्हाला अधिकारपत्र आहे की नाही याच्यापेक्षा तुम्ही समाजात कसे वागता हे जास्त महत्त्वाचं आहे. अधिकार तैसा दाविला मार्ग आणि चालत आहे मग कळू येते. तुम्ही कसं चालता याच्यावर तुम्ही अधिकारी की नाही हे समजतंय. परमार्थ तुमचा परमार्थ फळाला येण्यासाठी अधिकारच पाहिजे. परमार्थ तुमच्या जवळ यायला पुण्य लागतंय, पण फळाला येण्यासाठी तुम्ही अधिकारी असलाच पाहिजे तरच तो फलद्रूप होतो. अन्यथा परमार्थ फळाला येत नाही. आयुष होईल पण परमार्थ फळाला येईल हे मात्र सांगता येत नाही. म्हणून श्रीपाद बाबांचे अधिकारी आजही समाजामध्ये निवडून का पडतात तर जास्तीत जास्त तंतोतंत बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतात. मी म्हणत नाही 100% बाबांच्या सारखे आहेत, 99.99% निश्चितच आहेत. म्हणून आपला परमार्थ आजही जिवंत आहे, आपला अनुभव आजही जिवंत आहे आणि आपला अधिकारी आजही जिवंत आहे. म्हणून 1-2% इकडं तिकडं जरी होत असेल तर आपापली दुरुस्ती आपण या धर्ममंडपामधून जाताना करून घ्यावी अशी एक लहान तोंडी मोठा घास बनून आपणा सर्वांच्या चरणी विनंती करतो. महात्म्यांनी आपली निवड केली, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हरी. जास्त बोलावंसं तर काही नाही, पण तरीसुद्धा बाबांच्या काळातलं
अधिकाऱ्यांबद्दलची नियमावली आपल्याकडे असेल नसेल माहिती नाही, पण आमच्याकडे मात्र आहे आणि त्या नियमावलीचं सगळ्यांनी तंतोतंत पालन करायचं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी राहू द्यायची नाही. त्रुटी राहिली म्हणजे त्या ठिकाणी आपण अधिकाराला पात्र आहोत की नाहीत हे कळू येतं, स्वतःला कळतं. दुसरं कोणी बोट दाखवेल तिथपर्यंत वागायची गरज आपल्याला नाही. पण बाबांनी जी धुरा तुमच्या आपल्यासाठी अधिकाऱ्यांसाठी लावून दिली तिची 100% जोपासणी करण्याचा प्रयत्न करा. नसेल तर आईसाहेबांकडे ती प्रत असायला पाहिजे. असेल तर ठीक आहे, नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर ती प्रिंट टाकली जाईल आणि तिचं एकदा नाही रोज सकाळी उठल्या उठल्या स्मरण करायचं. प्रातस्मरणीय ती प्रत आहे. रोज तिचं जर का तुम्ही आपण एखाद्या लेकराला शाळेत जायचं आहे, त्याचा पेपर आहे आणि त्या पेपरात त्याने अचूक पास व्हावं एवढ्यासाठी तो जसा त्या विषयावर मात्र घोकंपट्टी करतो, तद्वत जर का आपणही त्या बाबांच्या अधिकारपत्राच्या नियमावलीच्या प्रतीवर जर का आपणही घोकंपट्टी केली तर मी तरी म्हणतो तुम्हाला पाहिल्याबरोबर म्हणतील हे बाबांचे सुपुत्र चालले. आणि असं ज्ञानपुत्र बनण्याचा आपण प्रयत्न करा अशी सगळ्यांचे चरणी विनीत प्रार्थना करतो. याच्या पुढे आईसाहेबांनी आपलं मनोगत मात्र या ठिकाणी व्यक्त करावं अशी आता ताईसाहेबांना विनंती करतो की आपलं सगळ्यांना आशीर्वचन मात्र आपण करावं. कारण कोण कुठून आलेलं आहे, कोणाकडे गाडी आहे कोणाकडे नाही आहे याचा विचार करता या ठिकाणी टाईमाचा अभाव आहे. एक माईक द्या ताईंकडे. तुम्ही नाही आभार प्रदर्शन येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी
द्रष्टा दृष्ट विजये होवाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु समर्था तुझे पाय दोनी सद्गुरु समर्था मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी सद्गुरु समर्था घालावे पुटी जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि ओम शांती शांती शांती